सी.एस. दुबे यांचे चरित्र. चंद्रशेखर दुबे, जे.सी.एस. दुबे या नावाने प्रसिद्ध आहेत. हे एक प्रमुख भारतीय अभिनेते आणि रेडिओ व्यक्तिमत्व होते. त्यांचा जन्म 4 सप्टेंबर 1924 रोजी मध्य प्रदेशातील कन्नौड येथे झाला. त्यांचे जीवन कला आणि सामाजिक कारणांसाठी बांधिलकीने चिन्हांकित होते. भारतीय चित्रपट आणि रेडिओवर अमिट छाप सोडली. वयाच्या 17व्या वर्षी सी.एस. दुबे हे अभिनेता होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बॉम्बे, आता मुंबई, येथे गेले. मात्र शहरातील त्यांची सुरुवातीची वर्षे कॅमेऱ्यासमोर घालवली नाहीत. त्याऐवजी त्याने आपल्या कारकिर्दीला निर्माता आणि दिग्दर्शक अमिया चक्रवर्ती यांच्यासाठी काम करण्यास सुरुवात केली. ऑफिस बॉय, प्रोडक्शन मॅनेजर आणि सहाय्यक दिग्दर्शक यासह विविध भूमिकांमध्ये काम केले. या सुरुवातीच्या अनुभवाने त्याला चित्रपट उद्योगातील मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान केली जी त्याच्या नंतरच्या अभिनय कारकिर्दीत त्याला चांगली सेवा देईल. सी.एस. दुबे यांचा स्टारडमचा मार्ग त्याच्या आव्हानांशिवाय नव्हता. भारत छोडो आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वपूर्ण मोहीम. या चळवळीतील त्यांच्या सहभागामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. त्यांनी लहानपणापासूनच सामाजिक आणि राजकीय कारणांसाठी बांधिलकी दर्शविली. त्याच्या सुटकेनंतर सी.एस. दुबे यांनी त्याच्या अभिनय आकांक्षांवर पुन्हा लक्ष केंद्रित केले. 1950च्या दशकात जेव्हा ते अमिया चक्रवर्ती यांच्या पतिता 1953 आणि सीमा 1955 या चित्रपटांमध्ये दिसले तेव्हा त्यांची प्रगती झाली. या भूमिकांनी एका उत्तुंग कारकिर्दीची सुरुवात केली ज्यामुळे तो 150हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये प्रामुख्याने एक पात्र अभिनेता म्हणून दिसणार होता. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत सी.एस. दुबे यांनी त्यांच्या नकारात्मक भूमिकांसाठी विशेष ओळखले जात असले तरी विविध प्रकारच्या पात्रांचे चित्रण करून त्यांचे अष्टपैलुत्व दाखवले. त्याने अनेकदा सावकार, दलाल आणि इतर विरोधी यांसारखी पात्रे साकारली, ज्यामुळे या गुंतागुंतीच्या चित्रणांमध्ये खोली आणि सूक्ष्मता आली. तीसरी कसम, रोटी कपडा और मकान, मौसम, अंगूर आणि राम तेरी गंगा मैलिया त्यांच्या काही उल्लेखनीय चित्रपटांचा समावेश आहे. सी.एस. दुबे यांचा पडद्यावरचा सर्वात प्रसिद्ध क्षण 1975 मध्ये आलेल्या जिंदा दिल मध्ये आला होता, जिथे त्यांनी धक्कन खोल के ही आयकॉनिक ओळ दिली होती. रुपेरी पडद्यापासून ते रेडिओ कारकिर्दीपर्यंत त्यांचे अनुसरण करून आणि भारतभरातील प्रेक्षकांना ते प्रिय बनवून हा कॅचफ्रेज त्यांचा ट्रेडमार्क बनला. त्यांच्या चित्रपट कार्याव्यतिरिक्त सी.एस. दुबे यांची रेडिओमध्ये यशस्वी कारकीर्द होती. त्यांनी हवा महल आणि फौजी भाइयों सारख्या लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये तसेच अनेक रेडिओ नाटकांमध्ये भूमिका केल्या. त्यांचा विशिष्ट आवाज आणि केवळ ऑडिओद्वारे पात्रांना जिवंत करण्याची क्षमता यामुळेच ते या माध्यमातील एक लाडके व्यक्तिमत्व बनले. त्याच्या अनेक वाक्यांना विनोदी प्रत्यय म्हणून वापरून त्याने अनेकदा त्याच्या रेडिओ परफॉर्मन्समध्ये त्याच्या प्रसिद्ध कॅचफ्रेजचा समावेश केला. त्यांच्या मनोरंजन कारकिर्दीपलीकडे दुबे हे त्यांच्या परोपकारी प्रयत्नांसाठी ओळखले जात होते. ते विशेषतः गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापर्यंत पोहोचण्यास मदत करण्यासाठी समर्पित होते. सामाजिक कारणांसाठी त्यांची बांधिलकी स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या तरुण सहभागाच्या पलीकडे आहे. त्यांच्या वैयक्तिक जीवनात दुबे विवाहित होते आणि त्यांना 3 मुले होती, 2 मुले आणि 1 मुलगी. जरी दुबे यांनी त्यांचे कौटुंबिक जीवन सामान्यतः खाजगी आणि लोकांच्या नजरेपासून दूर ठेवले. सी.एस. दुबे यांची बहुआयामी कारकीर्द 28 सप्टेंबर 1993 रोजी त्यांच्या निधनाने संपुष्टात आली. त्यांनी अभिनेता, रेडिओ व्यक्तिमत्व आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून समृद्ध वारसा सोडला. भारतीय चित्रपट आणि रेडिओवरील त्यांचे योगदान आजही साजरे केले जात आहे.
त्यांच्या कामगिरीने आणि प्रतिष्ठित कॅचफ्रेज क्लासिक हिंदी सिनेमाच्या चाहत्यांनी प्रेमाने लक्षात ठेवल्या आहेत. सी.एस. दुबे यांचे जीवन आणि कारकीर्द अष्टपैलुत्व, समर्पण आणि भारतीय मनोरंजनावर कायमस्वरूपी प्रभावाने चिन्हांकित होते. स्वातंत्र्य कार्यकर्ते म्हणून त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ते सिनेमा आणि रेडिओमधील त्यांच्या विपुल कार्यापर्यंत, सी.एस. दुबे यांनी विविध माध्यमांतून प्रेक्षकांशी संपर्क साधण्याची उल्लेखनीय क्षमता दाखवली. धक्कन खोल के हे त्यांचे प्रतिष्ठित कॅचफ्रेज एक सांस्कृतिक टचस्टोन बनले, तर सामाजिक कारणांबद्दलची त्यांची बांधिलकी त्यांच्या ऑनस्क्रीन व्यक्तिमत्वांच्या पलीकडे त्यांच्या पात्राची खोली दर्शवते. 1993 मध्ये त्यांचे निधन झाले असले तरी, सी.एस. दुबे यांचे भारतीय चित्रपट आणि रेडिओमधील योगदान आजही साजरे केले जात आहे, ज्यामुळे भारतीय मनोरंजन इतिहासातील एक प्रिय व्यक्तिमत्व म्हणून त्यांचे स्थान निश्चित केले जाते. मध्य प्रदेशातील एका लहान शहरापासून घराघरात नाव बनण्याचा त्याचा प्रवास प्रेरणादायी आहे. चिकाटी, प्रतिभा आणि मनोरंजनाच्या सतत बदलत्या जगात जुळवून घेण्याची क्षमता या गोष्टींवर प्रकाश टाकतो.